आजी, पुरणपोळ्या करतीयस का ग? हो बाळा, तुला आवडतात ना? शिवाय न्यायला पण होतील ना बरोबर? हो आजोबा, हे काय करताय तुम्ही? मी करते. नो 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 नो, तू काहीही करायचं नाही. आज आम्ही दोघंच रोमॅन्टिक पुरणपोळ्या करणार आहोत. रोमॅन्टिक? म्हणजे हिनं लाटायच्या आणि मी भाजायच्या, असा आमचा दोघांचा हात लागलेल्या रोमॅन्टिक पुरणपोळ्या. ए, तू जा बरं, तुझं आवरून घे. आणि तुझं आवरलं असलं तर ईशाला आंघोळ घाल. जा जा जा, पळ पळ. अहो, ती पोळी उलटा ना, करपेल नाही तर. काय हो, काय झालं? काही नाही, आपण कौतुकाने पुरणपोळ्या करतो, पण आजचा प्रसंग आनंदाचा आहे की दुःखाचा आहे, असा प्रश्न उभा राहिला मनात. मनू 2-3 वर्ष दूर जाणार म्हणून वाईट वाटत असलं तरी तिला आपण आनंदाने निरोप द्यायला हवा ना. आधी डोळे पुस, नाहीतर लाटेस त्या पोळीवर अश्रू पडून ती खारट व्हायची. अरे, पाहिलं, हे असं होतं. आता पुन्हा सगळ्या कपड्यांच्या घड्या घालणं आलं. आयुष्याचंही असंच असतं. एकदा घडी विस्कटली की विस्कटली, मग ती अशी काही शॉर्टकट करून घालता येत नाही. ती पुन्हा उघडून पहिल्यापासून व्यवस्थित घालावी लागते. माझ्या आयुष्याचंही असंच झालं. घडी विस्कटली ती विस्कटली, आता ती पुन्हा पहिल्यापासून घालणं आलं. तुमचं बरं आहे मॅडम, पण बरं काय म्हणा, आई लक्ष देईना. जन्मदाता कोण आहे, कुठे, त्याचा पत्ता लागेना. जो बाप म्हणून नाव द्यायला तयार आहे, तुम्हाला सांभाळायला तयार आहे, त्याला तसं कोणी करू देईना. तुमची अवस्था माझ्यासारखीच आहे हो. हेच मला तुझ्याकडून शिकायचंय. निष्कारण रडत बसायचं नाही, हसायचं. हसत मुखानं आयुष्याची घडी पुन्हा घालायला सुरुवात करायची. आपल्या आयुष्याची नवी घडी आपण इथे नाही, दिल्लीला जाऊन घालणार. काय? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा, असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा, काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.